मंडळी नमस्कार. जय गजानन. आहिर सुवर्णकार समाज सोनारवाडा नाशिक इथे आपण आलेलो आहोत. नमस्कार. जय गजानन. सर, आज कोणाचं पारायण आहे आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. आपल्या सध्या जे 11 दिवसीय 11 श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायण महोत्सव होतो त्याच्या अंतर्गत आज मंगळवारी मनीषाताई सराफ यांचं पारायण आज आपल्या इथे होत आहे. विजय महापारायण संस्था नाशिक आयोजित 11 दिवसीय 11 श्री गजानन विजय महापारायण महोत्सवा अंतर्गत आज मंगळवारी 19 मेला मनीषाताई सराफ यांचं पारायण होत आहे. तो सोनारवाडा येथे आपण सदर कार्यक्रमासाठी जात आहोत. बाले तिथं वासाचा होता गोपी चंदनाचा नेसलेल्या गणपतीचा रंग होता. ऐसे रूप पाहिले बाळकृष्ण बद्दल प्रेमाची कृष्णवेदी नैनी सत्यानं तो सर्वेची दिसती गजानन त्याच्या नेत्राकारण उभी गंगोती काळचंद ते पुढं चतुर्बाळ शिरीर गटाधार पुन्हा त्याने आकाशवार तो अंदाज स्वामी दिसावे पुन्हा तो निर्गुण पारे तो मावती गजानन आयशी चिठी झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळेचे अंतरी पोडे काही चोंगेना मग म्हणाले गजानन रामदासाची प्रेमे नको गाव तुझे येऊ मन दुधार समर्पण गीताचे मागे बापा घरावरी माझी चोस्ती वस्तू होती तरी आता शेगाव माझारी राहिलो येऊन मला ते तुला सज्जन दिले दिले वचन ती राजभूमीचे येईन मी बाळापुरा लागणं याचेच स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्याचे येथे आलो आता देह सोडून आवडी चिंता मीच आहे रामदास शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतो याला काय म्हणावे श्लोक आहे गीते ठाई वासानी गिन्नानी तो पाही ऐसा मुळीनं भनिष्ठ होई चाल पाठी बसली मला बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात एका मोठ्या पाठीस तिथं स्वामी गजानन झाले बाळापुरी पुकार झाली गजानन आल्या तिची बरी मंडळी धावू लागली दर्शन द्याया पायाचे रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार शेवटी रात्र होता 3 प्रहर समर्थ पडले बाळ स्वप्न पडले बाळकृष्णा अरे गजानन माझी मूर्ती आली तुमच्या वराडात क्रांती संशय मुळीना धरी चित्ती तो धरता बुरशीलो मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे आहे वचन संशयात्मा विनशिती ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाच्या पायावर महाराज आपली लीला मीन समर्थ जाण्याला तो घोटाळा उकरलेला स्वप्न देऊन नवमी माझी सांग झाली निम्नतानं राहिली अर्भकावरी कृपा केली त्याने धन्य झालो मग आता काही दिवस राहा या बाळापोराचं हीच आहे मनी आस ती पूर्ण करावं महाराज म्हणाले त्यावर ऐकवली माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळामुळा भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावाशी वले रस्त्यानं बोलणार दिसले क्षणात पोचले शेगावी स्वस्ती श्रीदास हा गजानन विजय नामे करत सुखद हो भाविका करत हे तिची दास शुभम भवतु श्री हरिया इति श्री गजानन विजय ग्रंथस्य नमोऽध्याय समाप्तो. हरे नमः हरे नमः हरे नमः अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मंडळी नमस्कार. जय गजानन. अशा पद्धतीने आजच्या महापारायण सोहळ्यामध्ये 9वा अध्याय हा पूर्ण झालेला आहे आणि आयोजकांकडून आता विनंती करण्यात आलेली आहे
की सगळ्यांनी शॉर्ट ब्रेक घ्यायचा आहे. या शॉर्ट ब्रेकमध्ये सर्वांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी सगळ्यांनी नाश्ता घ्यायचा आहे. आणि ज्यांना बसून बसून पाय थोडेसे अडखळल्यासारखे झाले असतील तर त्यांनी थोडंसं चालायचं आहे आणि पाय मोकळे करायचे आहे, अशी विनंती आयोजकांनी केलेली आहे. तर आता घेऊया छोटासा ब्रेक. त्यानंतर अध्याय 10 हा सुरू होईल. धन्यवाद. जय गजानन. तर मंडळी, अशा पद्धतीने ह्या भक्तिमय महापारायण सोहळ्यामध्ये कसे भाविक अगदी रमून गेलेले आणि आनंदाने भक्तिमय अंतःकरणाने सामील झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि आजचं हे तिसरं पुष्प यातील काही भाग आपण बघितला. तर लवकरच उद्या जे चौथं पुष्प होणार आहे महापारायण सोहळ्यामध्ये, त्याचा पण काही भाग मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. तोपर्यंत मला ब्रेक द्या. धन्यवाद. जय गजानन.